नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. घेऊयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष पार्थ पवार यांना राज्यसभेची उमेदवारी. अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना सुनेत्रा पवारांकडून पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेत्यांना भावनिक साथ घालत पुढील वाटचालीचा स्पष्ट निर्धार व्यक्त. राज्यात सक्तीची फक्त मराठी, हिंदी सक्तीचा निर्णय ठाकरेंचाच. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ठणकावलं. मंजूर केलेले इतिवृत्तही दाखवले. झेडपी पंचायत समित्यात आता स्वीकृत सदस्य. राज्य मंत्रिमंडळाने केलं शिक्कामोर्तब. साधारण 5 सदस्य स्वीकृत होणार. रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय. महाराष्ट्रातील एका सहकारी बँकेसह एकूण 5 बँकांना आर्थिक दंड. नाममात्र सदस्यांना मर्यादेपेक्षा अधिक कर्ज दिल्याचा बँकेवर ठपका. होळीसाठी एसटीच्या 83 विशेष बस फुल. राज्यमार्ग परिवहन महामंडळाकडून होळीनिमित्त 198 विशेष फेऱ्यांचं नियोजन. महामुंबईच्या विकासाला मेट्रो 12 चा बूस्टर. नवी मुंबईतील 14 गावांच्या विकासाला येणार वेग. पायाभूत सुविधांना मोठी चालना देण्यासाठी MMRDA करून मुंबई मेट्रो लाईन 12च्या विस्ताराला मंजुरी. 48 तासात करता येईल आता विमान तिकीट रद्द. प्रवाशांना द्यावं लागणार नाही अतिरिक्त शुल्क. विमान प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय. पश्चिम रेल्वे मार्गावर वातानुकूलित लोकलची संख्या वाढली. सोमवार ते शुक्रवार धावणार 113 वातानुकूलित लोकल. शिवभोजन केंद्र चालकांना थकबाकी मिळणार. येत्या 7 महिन्यांपासून रखडलेले अनुदान अखेर मिळणार. पुरवणी मागण्यांमध्ये 200 कोटी रुपयांची तरतूद. टीम इंडियाने खातं उघडलं आणि गेम फिरवला. झिम्बाब्वे पराभूत. अहमदाबादमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या पराभवानंतर टीम इंडियाने चेन्नईच्या चेपॉक मैदानावर झिम्बाब्वेचा धुव्वा उडवला. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.